नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले। मित्रांनो, बरेच काही दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते। मध्येच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ह्या चालू होत्या, त्यामुळे काही योजनांचे रिलेटेड ज्या अपडेट होत्या त्या सगळ्या अपडेट या स्टॉप झालेल्या होत्या, बंद झालेल्या होत्या। त्यामुळे आपल्या चॅनलवर मी काही अपडेटही घेऊन येत नव्हतो। मित्रांनो, आता फायनली विधानसभा निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि त्यांचे रिझल्टही आलेले आहेत। रिझल्ट असे आलेले आहेत की लाडक्या बहिणींनी आता महायुती सरकारला पूर्णपणे बहुमत देऊन जे लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट होता तो पूर्ण राज्यात पसरलेला दिसत आहे मित्रांनो। कारण या वर्षी जेव्हा वोटिंग झाली तेव्हा वोटिंग पर्सेंटेज ही 5% वाढलेले, तर याचा अंदाज लावत होते की लाडक्या बहीण या स्वतःहून घरातून निघून महायुतीला मतदान करत आहेत आणि लाडक्या बहिणींनी खरंच महायुतीला मतदान केलं आणि 200च्या पार जे सीटं आहेत ते महायुती सरकारला मिळालेले आहेत। तर लाडक्या बहिणींनी या सरकारला खूप मोठा पाठिंबा दिलेला आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1500 रुपयाची जी आर्थिक मदत होती ती महिन्याला मिळत होती। याचे 3-4 जे इन्स्टॉलमेंट होते त्या राज्य सरकारने ऑलरेडी दिल्या होत्या। मध्येच आचारसंहिता लागल्याने राज्य सरकारने नोव्हेंबर हे अगोदरच बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलं होतं मित्रांनो। निवडणुकीच्या पहिले राज्य सरकारने अशा काही भरपूर स्कीम या लॉन्च केल्या होत्या, ज्याने जे सामान्य जनता आहे ती खूप अट्रॅक्ट झाली होती राज्य सरकारकडून। जशी की वयोश्री योजना होती, या योजनेअंतर्गत जे म्हातारे असतील 65 वर्षाच्या ज्यांची 65 वर्षापेक्षा जास्त एज असेल तर त्यांना 3000 रुपयाची आर्थिक मदत राज्य सरकार मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत करणार होती। त्याचबरोबर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री राज्य सरकार देणार होते। ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार होता। त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी की सर्वात मोठी जी स्कीम होती या 6 महिन्याच्या अगोदर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, हिचा इम्पॅक्ट इलेक्शनमध्ये खूप मोठा पडलेला आहे मित्रांनो। त्याचबरोबर अनेक अशा ज्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, अशा भरपूर योजना राज्य सरकारने या इलेक्शनच्या पहिले राबवल्या होत्या आणि त्याचाच इम्पॅक्ट त्यांना आता इलेक्शनच्या रिझल्टमध्ये दिसून आलेला आहे मित्रांनो। राहिली महत्त्वाची गोष्ट की आता लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू चालू राहणार का बंद पडणार, तर त्यांच्या आश्वासनानुसार लाडकी बहीण योजनेचं जो आता इन्स्टॉलमेंटची जी रक्कम आहे ती सुद्धा ते वाढवतील। कारण महायुतीचा जो मॅनिफेस्टो होता, म्हणजे जी त्यांचं स्वयं घोषणापत्र होतं, त्यांच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची जी राशी आहे ती इलेक्शन नंतर 1500च्या ऐवजी 2100 रुपये ते करणार होते। तर त्या शब्दावर ते अंमलबजावणी करतील का? आणि त्याचबरोबर राहिला प्रश्न, लाडकी बहीण योजना ही पुढे अशीच चालत राहील का? तर लाडकी बहीण योजना ही पुढे अशीच चालत राहील आणि याचं जे आता नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ते लवकरच राज्य सरकार, आता जसंही मुख्यमंत्री पदाची शपथ महायुती सरकारमधून कुणीही घेईल त्यानंतर आता लगेचच या योजना आहेत या सगळ्या सुरुवात होईल मित्रांनो। त्याचबरोबर कामगार वाटपाचं जी योजना होती ती राज्य सरकारने व्यवस्थितरित्या राबवलेली होती, त्यामुळेही मोठा इम्पॅक्ट हा इलेक्शनच्या रिझल्टवर दिसून येत आहे मित्रांनो। अशा भरपूर योजना होत्या ज्या सामान्य जनमानसापर्यंत राज्य सरकारने पोहोचवण्याचे काम केलं होतं आणि त्याच योजनांचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे मित्रांनो। तर अशाच आपण आता राज्य सरकार ज्या काही नवीन योजना घेऊन येईल त्या योजनांची अपडेट, तशा राज्य सरकारने ज्या मागच्या योजना सुरू केल्या होत्या त्या योजनांची अपडेट आपल्या चॅनलवर आता नेहमी सुरू होतील, नियमितपणे यायला सुरुवात होईल अपडेटांची मित्रांनो। तर आपलं चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून घ्या। गेल्या 6 महिन्यात आपलं चॅनल मोठं करायला खूप तुमचा हातभार लागलेला आहे। तुम्ही मला एक सामान्य जो मुलगाला 20 ते 25,000 सबस्क्रायबरपर्यंत आपल्या चॅनलला आता तुम्ही पोहोचवलेले मित्रांनो। असाच आशीर्वाद तुमचा पुढेही राहील अशी मी आशा करतो आणि आता नवनवीन अपडेट्स मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल। भेटूया पुन्हा आपल्या एका नवीन योजनेच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।